दादा, विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं, विभागीय आयुक्तांनी काय आश्वासन दिलं, काय विषय होता? विभागीय आयुक्तांना जे निवेदन दिलेलं आहे आज परभणीला दिनांक 10-12-24 रोजी सायंकाळी 5-5:30 वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर जे काही संविधानाचं प्रास्ताविक होतं त्या ठिकाणी एका माथे फिरून त्या दगड फोडून विटंबना केलेली आहे। भीमसैनिकांनी त्याला पकडून पोलिसाच्या हवाली केलेला आहे, परंतु पोलिसांनी स्टेटमेंट दिल्यामुळे की तो एक मनोरुग्ण आहे, त्याच्यामुळे तिथल्या आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या, तीव्र झाल्या आणि त्याच्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर त्यांनी जे काही लोकशाही मार्गाने आंदोलन केलेलं आहे, त्याचप्रमाणे कलेक्टरना निवेदन देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी जातीयवादी पक्षांनी त्यांच्या मायला घुसवून त्या ठिकाणी त्या कलेक्टर ऑफिसची तोडफोड केलेली आहे। त्याच्यामध्ये भीमसैनिक हा कायदा मानणारा आहे, बुद्धाने सांगितलेल्या शांतीच्या मार्गाने जाणारा आहे, परंतु या ठिकाणी जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीवर ज्या भावनेला हात घातला जातो, जेव्हा आंबेडकरी समाज रस्त्यावर येतो, तेव्हा इथं असणारे हे मनोवादी प्रवृत्तीचे लोक त्या आमच्या आंदोलनामध्ये घुसून त्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। परंतु पोलिसांनी जी काही कोबिंगच्या नावाखाली भीमसैनिकाला जे काही जनावरासारखं मारहाण केलेली आहे त्याचा आंबेडकरवादी संघर्ष समिती निषेध करते आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार केलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। जो काही माथे फिरू नये तो इथं काल परवाचा जो काही रामगिरी महाराजांचा जो काही मोर्चा होता त्या मोर्चामध्ये तो इथं येऊन गेला, 4-5 लोक त्याच्या सोबत होते, त्याच्यामुळे हे पूर्वनियोजित कट आहे आणि इथलं जे सरकार, इथलं बीजेपीचं सरकार 5-6 दिवसही झाले नाही, तर हा मनोवाद्याचा आंबेडकरी चळवळीला दाबण्याचा जो डाव आहे तो मुद्दाम होऊन त्यांनी हा डाव आहे असा आरोप आम्ही या ठिकाणी करतो। आणि तो काय जो मनोरुग्ण कोणी नाहीये, तो व्यवस्थित त्याची तब्येत चांगली आहे आणि तो RSSचं काम हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे असं आम्हाला वाटतं। प्राथमिक माहितीनुसार त्या गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याचं भारतीयत्व रद्द केलं पाहिजे आणि या प्रकरणामागे जे काही कोणी सूत्रधार असेल CID मार्फत चौकशी करून त्या खऱ्या गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने मागणीच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना, गावडे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या अंडरमध्ये जे काही 8 रेव्हेन्यू जे काही महसूल आहे ते परभणी सुद्धा जिल्हा त्यांच्या अंडरमध्ये येतो। त्याप्रमाणे विभागीय आयुक्त या नात्याने आम्ही आमच्या भावना त्या निवेदनाच्या माध्यमातून दादा, कोम्बिंग ऑपरेशनच्या नावावर दलित युवकांची मोठ्या प्रकारात धरपकड झालेली आहे, त्यांना मारहाण करण्यात येते, याकडे कसं बघायचं? नाही, त्याबद्दलचं आम्ही लवकरच मोठं की जे भीमसैनिक त्याच्यामध्ये प्रत्यक्ष इन्व्हॉल्व होते का अजून कोणी मनोवादी जातीयवादी पक्षांनी RSSच्या माणसांना घुसवले होते, हा एक तपासाचा भाग आहे। म्हणून ज्या पोलीस अधिकाऱ्यावर आमचा आरोप आहे त्याच्या व्यतिरिक्त इथल्या जिल्ह्याच्या बाहेरचे जे अधिकारी आहे ते पोलीस अधिकारी नेमून त्याची निपक्षपाने चौकशी केली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये जो काही आढळला असेल कायदा हातात घेणारा त्याच्यावर तर ती कारवाई होईलच, परंतु जे काही जनावरासारखी बेछूट अशी मारहाण केलेली आहे, घरातून काढून जे काही भीमसैनिक आहे, जे काम करणारी दुसरीच मंडळी आहे, परंतु ह्या भीमसैनिकाला ज्यांनी बेछूट मारहाण केलेली याबाबत आम्ही SC/ST आयोग आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहोत। दादा, मारहाणीचे ज्यांनी आदेश दिले त्यांची चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतंय? हो, ते मागणीच करणार आहे आम्ही ह्युमन राईट आणि SC/ST कमिशनकडे, त्याचे फुटेज आमच्याकडे आलेले आहे व्हिडिओचे। बरं, जे रामगिरी महाराजच्या कार्यक्रमात जे आरोपी येऊन गेला, कुठून माहिती भेटली तुम्हाला? पेपरमध्ये आली। बरं, काय दिव्य मराठीमध्ये जी बातमी आहे तर त्या पेपरच्या बातमीवरून आम्ही हे सांगतोय। आमच्याकडं त्याचा पुरावा शोधण्याचा आमची जी टीम आहे ती कामाला लावलेली आहे। जेव्हा पुरावा आमच्या हाती येईल तेव्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही ती जाहीर करू। काय तपास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये? तपास जे गुन्हेगार जे आहे याच्यामध्ये जे काही दुसरे माणसं याच्यामध्ये सामील झालेले आहे
आणि त्या माणसाकरवी हे षडयंत्र घडून आणलेलं आहे. याचा CID मार्फत तपास झाला पाहिजे, हीच तर मागणी आहे आमची. दादा सध्या गृहमंत्री नाहीयेत, गृह सचिव दखल घेतील असं वाटतंय का? गृहमंत्री नसला तरी मुख्यमंत्री या राज्याचा प्रमुख आहे आणि जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही किंवा खाते वाटप होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीच या खात्याचा प्रमुख असतो. त्याच्यामुळे ही जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे. दादा अशी चर्चा आहे का बीडचं प्रकरण दाबण्यासाठी परभणीचा हा प्रकार करण्यात आलेला आहे, यामागे भाजपचा हात आहे, काय वाटतं? असू शकतो. धन्यवाद दादा. पुढची भूमिका काय असणार तुमच्या संघटनेची? सांगितली ना की त्याच्या आम्हाला ज्या वेळेस आम्ही जे शोध घेतोय ज्याच्यामध्ये खरे आरोपी कोण आहे त्याच्यासाठी या ठिकाणी लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू. खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी जन आंदोलन करू. धन्यवाद दादा. आपलं नाव? श्रावण गायकवाड.